श्रोते हो नमस्कार. आजच्या कोरोना वृत्त विशेषमध्ये आपले स्वागत. आजच्या कोरोना वृत्त विशेषमध्ये आपण ऐकणार आहोत कोरोनाची लस घेणं का गरजेचं आहे याविषयीचं विवेचन आणि कोरोना लसीकरणासाठीच्या तयारीचा जिल्हानिहाय घेतलेला आढावा. संपूर्ण देशामध्ये निवडक राज्य आणि जिल्ह्यांमध्ये कोरोना लस देण्याची रंगीत तालीम झाल्याचं आपल्याला माहिती आहेच. आता दिनांक 16 जानेवारीपासून सर्वात मोठ्या लसीकरण कार्यक्रमाच्या प्रत्यक्ष अंमलबजावणीसाठी सरकार विविध पातळ्यांवर यंत्रणा सज्ज करत आहे. आधी कोणाला आणि कशी लस दिली जाणार याचा कार्यक्रमही तयार केला जातोय. म्हणूनच कोरोना वृत्त विशेषमध्ये राज्यात लसीकरणाचा कार्यक्रम कसा राबवला जाणार याची माहिती आपण विभागवार जाणून घेणार आहोत. श्रोते हो, आज आपण उत्तर महाराष्ट्र विभागातल्या नंदुरबार, जळगाव आणि धुळे या जिल्ह्यांमध्ये लसीकरण मोहीम सज्जतेची माहिती जाणून घेऊ. मला काही होत नाही किंवा मला कोरोना होऊन गेला आहे, मग आता कशासाठी लस घ्यायची असे प्रश्नही विचारले जात आहेत. म्हणूनच श्रोते हो, सर्वात आधी आज आपण लस घेणं का महत्वाचं आहे या प्रश्नाचं उत्तर संसर्गजन्य आजार तज्ज्ञ डॉक्टर नितीन शिंदे यांच्याकडून जाणून घेणार आहोत. आपण आतापर्यंत बऱ्याच आउटब्रेकचा किंवा पॅन्डेमिकचा सामना केलेला आहे. मिझल्स म्हणा, फ्लू म्हणा, बर्ड फ्लू, स्वाईन फ्लू, आणि प्रत्येका पॅन्डेमिक मधून आपल्याला हा धडा घ्यायला मिळतोय की पॅन्डेमिक संपवायचं असेल तर लसीकरणाची अत्यंत आवश्यकता आहे. मिझल्स, पोलिओ, रुबेला, इन्फ्लुएन्झा हे सगळे पॅन्डेमिक एका काळामध्ये बऱ्याच लोकांना बळी घेऊन चुकलेले आहेत. तर त्यामुळे यांना लसीकरणामुळेच आपण कंट्रोल करू शकलो. त्यामुळे लसीकरण हे एक टाइम टेस्टेड मेथड आहे ज्यांनी आपण पॅन्डेमिक कंट्रोल करू शकतो. तर माझे सगळ्यांना आव्हान आहे की लसीकरणाला विरोध करायची काहीही गरज नाही. सायन्स हॅज गॉन सो फॉरवर्ड दॅट विदिन अ इयर वी हॅव फाउंड आउट अ व्हेरी इफेक्टिव्ह अँड सेफ वॅक्सिन फॉर कोविड-19. आणि ही वॅक्सिन जर सगळ्यांनी घेतली तरच या लसीकरणाचा आपल्या सगळ्यांना फायदा होईल. अन्यथा हा कोविड-19 पॅन्डेमिक आपल्याला अजून बरेच दिवस सोसावा लागेल. श्रोते हो, धुळे जिल्ह्यातही लसीकरण मोहिमेसाठी यंत्रणा सज्ज केली जाते. याविषयी आपल्याला धुळ्याचे नोडल अधिकारी डॉक्टर विशाल पाटील माहिती देणार आहेत. धुळे जिल्ह्यामध्ये साधारणतः पहिल्या टप्प्यामध्ये जे काही फ्रंटलाईन हेल्थ केअर वर्कर्स आहेत त्यांचं 10,192च्या जवळपास लोकांचे रजिस्ट्रेशन पूर्ण झालेले आहे. या सगळ्यांना केंद्र शासन आणि राज्य शासनाच्या मार्गदर्शन सूचनेनुसार आपण त्यांना कोरोना व्हॅक्सिन ही देणार आहोत. पहिल्या टप्प्यामध्ये या व्हॅक्सिन देण्यासाठी धुळे जिल्ह्यामध्ये 8 तारखेला आपण 2 ठिकाणी ड्राय रन हे ऑर्गनाईज केलं होतं. त्याच्यामध्ये जिल्हा रुग्णालय आणि एक उपजिल्हा रुग्णालय शिरपूर हे अशा 2 ठिकाणी आपण ड्राय रन घेतलं होतं. ड्राय रनचा फीडबॅक अतिशय चांगला आणि व्यवस्थित होता. आता जे काही व्हॅक्सिनेशन होणार आहे त्या व्हॅक्सिनमध्ये आपण धुळे जिल्ह्याच्या 7 साईट्स आयडेंटिफाय केलेल्या आहेत. या 7 साईट्समध्ये आपण जिल्हा रुग्णालय 1 आहे, उपजिल्हा रुग्णालय शिरपूर आणि दोंडाईच्या ह्या 2 साईट्स अजून आहेत आणि एक साक्री येथील ग्रामीण रुग्णालय. धुळे शहरातील महानगरपालिकेतील 3 अर्बन हेल्थ सेंटर्स हे त्यामध्ये इन्क्लुडेड आहेत. व्हॅक्सिनेशन संदर्भात बऱ्याच वेळा लोकांच्या मनात शंका आहे की कसं द्यायचं, सगळ्यांनाच देणार का? तर हे फेज वाईज मॅनर्स मध्ये व्हॅक्सिन ही रोल आउट होणार आहे. या रोल आउट होताना पहिला टप्पा हा फ्रंटलाईन हेल्थ केअर वर्कर्सचा असणार आहे. दुसरा टप्पा हा आर्मी, पोलीस, SRPF हे जे लोक आहेत ह्या लोकांसाठी दुसऱ्या टप्प्यामध्ये व्हॅक्सिन रोल आउट होईल. तिसरा जो फेज असणार आहे याच्यामध्ये 50 ते 60 वर्ष वयोगटावरील लोकांसाठी व्हॅक्सिन असणार आहे आणि चौथ्या टप्प्यामध्ये 50 ते 60 वर्षाच्या आतील लोक पण ज्यांना कुठल्या दुर्धर आजार जे असतील जसे कॅन्सर आहे, बीपी आहे, शुगर आहे, ह्या असे आजाराच्या लोकांना आपण ते व्हॅक्सिन देणार आहोत. व्हॅक्सिन हे अतिशय सेफ आणि पूर्ण ट्रायल झालेलंच येणार आहे. व्हॅक्सिनेशनच्या वेळी सगळ्यात महत्वाची जी गोष्ट करायची आहे की 100 लोकांचं जे आहे हे प्री रजिस्ट्रेशन ऑलरेडी होणार आहे. कोणालाही ऑन द स्पॉट एंट्री मिळणार नाहीये. त्याच्यामुळे ज्या लोकांचं व्हॅक्सिनेशन होणार आहे हे ऑलरेडी प्री रजिस्टर्डच राहणार. त्यांना व्हॅक्सिनेशनची साईट आणि वेळ हा कळवला जाईल. हे कळवल्यानंतर ज्या दिवशी व्हॅक्सिनेशन असेल त्या दिवशी ते 100 लाभार्थी त्या दिलेल्या टाइम स्लॉट्समध्ये येतील. आल्यानंतर सगळ्यात प्रथम त्यांची नावाची खात्री केली जाईल. जो व्हॅक्सिनेटर ऑफिसर 1 असतो तो ती खात्री करेल. 2 नंबरचा जो व्हॅक्सिनेटर ऑफिसर असणार आहे तो त्यांचं फोटो आयडी जे कुठल्याही शासन मान्य, भले ते आधार कार्ड असेल, पॅन कार्ड असेल, फोटोकॉपी असेल, शासकीय
किंवा ओळखपत्र असेल किंवा बँकेचं पासबुक असेल, यापैकी कुठलाही एक आपल्याला ओळख फोटो आयडी प्रूफ बरोबर ठेवावे लागेल. त्याने व्हेरिफिकेशन झाल्यानंतर जो व्हॅक्सिनेशन ऑफिसर आहे तो 3 नंबरचा, तो व्हॅक्सिन देण्यासाठी त्या हेल्थ केअर वर्करला आतमध्ये घेईल. आतमध्ये घेतल्यानंतर त्याला 4 महत्वाचे संदेश दिले जातील. त्या संदेशामध्ये पहिलं त्याला आज कोरोनाची व्हॅक्सिन दिली जाणार आहे याबद्दल ब्रीफ केलं जाईल. दुसरं कुठल्या प्रकारचं व्हॅक्सिन आहे आणि त्याचे किती डोस घ्यायचे, पुढचा डोस कधी घ्यायचा आहे याबद्दल माहिती दिली जाईल. तिसरी महत्वाची माहिती त्याला दिली जाणार आहे की जर तुम्हाला कुठल्याही प्रकारचा व्हॅक्सिन त्रास झाला किंवा काही अडचण वाटल्यास तर जवळच्या आरोग्य केंद्राशी किंवा डिस्ट्रिक्टचा जो टोल फ्री नंबर आहे किंवा कोरोनाचं जे सेंट्रल हेल्पलाईन आहे त्या ठिकाणी संपर्क करायचा. आणि चौथी आणि सगळ्यात महत्वाची की व्हॅक्सिन दिला याचा अर्थ असा होत नाही की तुम्ही मास्क वापरायचा नाही, हँड सॅनिटायझेशन करण्याची गरज नाही किंवा आपापसात अंतर ठेवण्याची गरज नाही. हा कुठलाही मनामध्ये अविश्वास आणू नये. जे आतापर्यंत आपण त्रिसूत्री पाळत होतो शासनाने निर्धारित केली ती आपल्याला पाळायचीच आहे आणि व्हॅक्सिन घेतल्यानंतर अजून आपण त्यासाठी चांगल्या याच्याने हे करू. व्हॅक्सिन दिल्या गेल्यानंतर त्या रुग्णाला पुढच्या अर्धा तासासाठी आपण ऑब्झर्वेशन रूम मध्ये ठेवणार आहोत. त्या ऑब्झर्वेशन रूम मध्ये त्याला बाकीच्या गोष्टींसाठी मॉनिटर केलं जाईल. जर त्या अर्धा तासात त्या व्यक्तीला कुठल्याही प्रकारचा त्रास किंवा काही झाला तर त्याला तिथून आपण घरी जाण्यासाठी अनुमती देऊ. अशा प्रकारचं हे व्हॅक्सिनेशनचं शेड्यूल असणार आहे. तर धुळ्यामध्ये आपण 7 सेशन ऑर्गनाईज केलेले आहेत आणि एका सेशनला आपण 100 लाभार्थी घेऊ शकतो. म्हणजे एका दिवसामध्ये धुळे जिल्ह्यात आपण साधारणतः 700 लाभार्थ्यांपर्यंत किंवा जे फ्रंटलाईन हेल्थ वर्कर्स आहेत यांना आपण व्हॅक्सिनेशन हे करू शकतो. एकंदरीत जिल्हा प्रशासनाची आणि आरोग्य प्रशासनाची या दृष्टीने गरजेची असलेली जी काही टास्क फोर्सची मीटिंग आहे, त्याचबरोबर फील्ड लेवलचं ट्रेनिंग आहे आणि याचबरोबर महत्वाचं कोविन ऍप की त्याच्यामध्ये आपण एंट्री करणार आहोत. त्याचबरोबर ज्या व्यक्तीला व्हॅक्सिन दिलं जाणार आहे त्याच्या मोबाईलला प्री रजिस्ट्रेशनचा मेसेज, त्याच्याबरोबर व्हॅक्सिनेशन झाल्याचाही मेसेज येईल आणि त्याचबरोबर त्याच्या पुढच्या तारखेबद्दल मला कोणत्या तारखेला व्हॅक्सिन घ्यायचं याच्याबद्दल देखील सूचित करण्यात येईल. श्रोते हो, जवळपास याच पद्धतीनं सर्व जिल्ह्यांमध्ये आरोग्य यंत्रणा कार्यरत केली जाते. नंदुरबार जिल्ह्यात आरोग्य विभागाच्या वतीनं कशी तयारी केली जात आहे याची माहिती डॉक्टर राजेंद्र भारुड आज आपल्याला देणार आहेत. नंदुरबार जिल्ह्यात 6 तालुके आहेत आणि पहिल्या टप्प्यामध्ये जिल्ह्यातील सर्व आरोग्य कर्मचारी, हेल्पलाईन वर्कर्स, फ्रंटलाईन वर्कर्स यांची नोंद कोविड ऍप मध्ये झालेली आहे. साधारणतः 12,000 कर्मचाऱ्यांची नोंद पहिल्या टप्प्यात झालेली आहे. जिल्ह्यामध्ये आदिवासी आणि दुर्गम भाग असल्यामुळे सातपुड्याच्या डोंगरात सुद्धा याचं नियोजन कसं केलं जाईल याच्याबद्दल एक विस्तृत प्लॅन बनवण्यात आलेला आहे. प्रत्येक व्हॅक्सिनेशन साईटवरती 5 लोकांची निवडणूक केली जाईल. मोठ्या मोठ्या डीप फ्रीजर पासून व्हॅक्सिन कॅरियरच्या माध्यमातून शेवटच्या पॉईंट पर्यंत व्हॅक्सिनची कोल्ड चेन कशी मेंटेन राहील याचं एक व्यवस्थित नियोजन आमच्या जिल्ह्यात आहे. ज्या ठिकाणी लाईटची उपलब्धता नाही, ज्या ठिकाणी लाईटचा तुटवडा आहे त्या ठिकाणी सोलर डीप फ्रीजरचा वापर करण्यात येणार आहे. जिल्ह्यामध्ये सक्सेसफुल आमचा ड्राय रन सुद्धा झाला होता. ऍप्लिकेशनमध्ये सर्व प्रकारची खात्री करण्यात येते. पहिलं जेव्हा व्हॅक्सिनेशन होतं तेव्हा पहिल्यांदा ब्ल्यू लाईट होतो आणि सेकंड व्हॅक्सिनेशन झाल्यावर सेकंड ब्ल्यू लाईट असे ह्या मोबाईल ऍपवरती दिसतात. मला खात्री आहे नंदुरबार जिल्ह्यात त्याच्यापूर्वी सुद्धा व्हॅक्सिनेशनचे विविध प्रोग्राम्स राबवले गेले, परंतु कोविडच्या दृष्टीने सर्व अनुषंगिक तयारी ही जिल्हा प्रशासनाने केलेली आहे. आणि दुर्गम भागात सुद्धा ज्या ठिकाणी मोबाईल नेटवर्कचा इश्यू असेल किंवा इतर गोष्टींची अडचण असेल त्या ठिकाणी व्हेकलच्या माध्यमातून आम्ही लोकांना एका ठिकाणी आणून ज्या ठिकाणी नेटवर्क आणि इंटरनेट अवेलेबल आहे आणि त्या ठिकाणी प्रॉपर व्हॅक्सिनेशन आमच्या ज्या अँब्युलन्सेस आहेत, गाड्या आहेत त्यांच्या माध्यमातून कोल्ड स्टोरेज मेंटेन करू आणि सर्व व्हॅक्सिनेशनचा जो पूर्ण कॅम्पेन आहे हा सक्सेसफुल राबवू अशी मला खात्री आहे. शासनाने दिलेल्या निर्देशानुसार जिल्ह्यातला जो कोल्ड स्टोरेज आहे त्याची काही आमच्याकडे साधनं कमी होती, त्याच्या अनुषंगाने आम्ही डिमांड ही राज्य शासनाकडे पाठवलेली आहे. जी साधनं आमच्याकडे आहेत त्या साधनांचा पुरेपूर वापर आणि काही नवीन कोल्ड स्टोरेजसाठी सुद्धा आम्ही आमच्या डीपीसी मधून खर्च करत आहोत. जेव्हा लस इथं पोहोचेल तर लस पोहोचल्यानंतर जेवढेही लाभार्थ्यांना ह्या लस द्यायच्या आहेत त्यांना 1 दिवस आधी हा SMS जाईल की तुमचं उद्या व्हॅक्सिनेशन होणार आहे. साधारणतः एका व्हॅक्सिनेशन पॉईंट वरती 50 लोकांचं व्हॅक्सिनेशनचं आमचं नियोजन आहे. अशा जिल्ह्यामध्ये 25 व्हॅक्सिनेशन साईट्स आम्ही आयडेंटिफाईड केलेल्या आहेत. या सर्व 25 ठिकाणी ते सर्व लाभार्थ्यांना एकत्रित बोलवण्यात येईल. सोशल डिस्टन्सिंगचं पालन करून 3 वेगवेगळ्या रूम ठेवण्यात येतील. पहिल्या रूम असेल प्रिपरेटरी रूम, जिथं लाभार्थ्यांची ओळख त्याचं पॅन कार्ड किंवा आधार कार्ड घेऊन पटवली जाईल.
हा लाभार्थी तोच आहे म्हणून. दुसरी रूम असेल वॅक्सिनेशन रूम. त्या रूम मध्ये आमचे हेल्थ केअर वर्कर, नर्स असतील किंवा डॉक्टर असतील, ते त्यांना वॅक्सिनेशन देतील. वॅक्सिनेशनच्या सर्व सूचना ह्या ते व्यवस्थित समजून सांगतील आणि त्याच्यानंतर राहील ऑब्झर्वेशन रूम. आमचे फिजिशियन हे सर्व ॲलर्जिक पॉसिबल रिॲक्शनचं ऑब्झर्वेशन करतील. त्या ठिकाणी जवळपास 30 मिनिटं ऑब्झर्वेशन होणार. साधारणतः 45 मिनिट पर्यंत हे सर्व प्रकारचं वॅक्सिनेशनची जी तयारीपासून तर ऑब्झर्वेशन पर्यंत हा कालावधी लागणार आणि ह्या कालावधीनंतर त्याला घरी पाठवण्यात येईल. आता हा जवळपास 3रा-4था टप्पा वॅक्सिनेशन चालू आहे. आम्हाला खात्री आहे जिल्ह्यातील सर्व वॅक्सिनेशन व्यवस्थित पूर्णपणे पार पडतील. कुठलीही गडबड होणार नाही, कुठलीही धांदल होणार नाही आणि हे वॅक्सिनेशन कॅम्पेन जिल्ह्यामध्ये सक्सेसफुल होईल. श्रोते हो, उत्तर महाराष्ट्र विभागातल्याच जळगाव जिल्ह्याच्या लसीकरण मोहिमेच्या तयारीविषयी आपल्याला माहिती सांगणार आहेत जळगावचे डॉक्टर MS चव्हाण. या कोरोनाची जागतिक बिमारीला जागतिक आरोग्य संघटनेने जेव्हा पॅन्डेमिक म्हणून डिक्लेअर केलं त्यावेळेस सर्व शास्त्रज्ञांची प्रकाशक व्हॅक्सिन शिवधनुष्य उचललं त्याने आणि आजच्या परिस्थितीमध्ये आपल्याकडे कोवॅक्सिन अशा प्रकारच्या लसी उपलब्ध झाल्या आहेत. त्यांची वेगवेगळ्या स्तरामध्ये जी काही चाचणी व्हायला पाहिजे ती चाचणी झालेली आहे आणि आता हेल्थ केअर वर्कर मधले जे काही आरोग्य कर्मचारी असतील प्रायव्हेट आणि गव्हर्नमेंट तर दोन्ही लोकांना साधारण 19,735 लोक आहेत. तर 1,735 आरोग्य कर्मचारी अधिकारी यांना यामध्ये लस द्यावायची आहे. याची ड्राय रन गेल्या आठवड्यातच पूर्ण झाली. या ड्राय रन मध्ये जिल्ह्यामध्ये 4 सेंटर निवडले होते. त्यामध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, दुसरं उपजिल्हा रुग्णालय जामनेर, तिसरं कॉर्पोरेशनचं TB जैन हॉस्पिटल आणि चौथं धामणगाव प्राथमिक आरोग्य. म्हणजे प्रत्येक सेक्टर मधून एक ठिकाण निवडलं होतं आणि प्रत्येकाची तयारी आपण बघितली त्याच्यामध्ये. त्यामध्ये वॅक्सिनेटर जे आहेत पद ते 5 असतात. बाहेर एक सिक्युरिटी असतो आणि एक वॅक्सिनेटर ऑफिसर असतो जो की सगळं नियंत्रण ठेवत असतो. उद्या 16 तारखेला आपल्याकडं 14 सेंटरची निवड झालेली आहे. आरोग्य कर्मचारी अधिकारी मध्ये जे काही प्रायव्हेट आणि गव्हर्नमेंट मध्ये काम करणारे आपले वैद्यकीय बंधू असतील तर त्यांना सर्वांना आपण ही वॅक्सिन देणार आहोत. ही ऑप्शनल आहे म्हणजे कंपल्सरी नाहीये. एखादा व्यक्ती ज्याचं नाव असेल तो उद्या नाही म्हणू शकतो पण नवीन व्यक्ती त्यामध्ये घेता येणार नाहीये. तर अशा प्रकारची ही मोहीम आहे आणि यामध्ये 100% आपल्याला सक्सेस रेट द्यायचा आहे. श्रोते हो, कोरोना लसीविषयीच्या आपल्या मनातल्या अनेक प्रश्नांना आज उत्तरं मिळाली आहेत असं नक्कीच म्हणता येईल. तरीही जाता जाता एक गोष्ट पुन्हा एकदा नमूद करण्यासारखी आहे ती म्हणजे लसीविषयीच्या अफवांचे पेव फुटतायत. मात्र आपण त्या बातम्यांची योग्य प्रकारे सत्यता पटवून घेतली पाहिजे. त्याबरोबरच कोणतेही गैरसमज निर्माण होऊ नयेत याचीही आपण काळजी घ्यायची आहे. याबरोबरच आजचा कोरोना वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. सादरकर्त्या सरस्वती कुबळेकर, निर्मिती सहाय्य विवेक वानखडे, लेखन सुवर्णा बेडेकर, समन्वय विवेक जहागीरदार आणि निवेदन श्रद्धा मुखेडकर.